सखी सावली काव्यांजली। वा, हे चांगलंय। म्हणजे आम्ही रिकाम टेकडे ना, म्हणून इथे वाट बघतोय आणि ते डॉक्टर वाढदिवसाची पार्टी करतायत। वा, हे बघा जरा। नाही नाही, सॉरी सॉरी, तुम्ही यांच्याकडे लक्ष देऊ नका, ते तसेच आहेत। सॉरी। काय बोलतोयस तू? जराही मॅनर्स नाही येत ना तुला? डोक्याला ताप आहे अंग। डॉक्टर मेहरोत्रा आहे? हो, तुमचं नाव? काव्या प्रभुदेव। हॅलो, हां डॉक्टर, काव्या प्रभुदेसाई आल्यात। बरं बरं, डॉक्टरांनी तुम्हाला आत बोलवलं। ओके, थँक्यू। हॅलो डॉक्टर। हॅलो, काव्या प्रभुदेसाई ना? हो। या, प्लीज कम। हॅपी बर्थडे डॉक्टर। थँक्यू सो मच। खरं तर इतक्या आयत्या वेळी मी तुम्हाला ऑर्डर दिली, मलाच कसं तरी वाटतंय। नाही डॉक्टर, ठीक आहे, माझं हे खूप आवडतं काम आहे। हे तुम्ही सांगितलेले सगळे पदार्थ बनवून आणलेत, कुठे ठेवायचे का? मी हवं तर नेऊन देऊन येते। एक मिनिट। वाह, काय जेवणाचा सुगंध दरवळतोय। खूप वर्षांनी मी असा सुगंध अनुभवते खरंच। हे डबे आधी। हो। काव्या मॅडम, खरंच तुम्हाला खूप खूप थँक्यू। अहो थँक्यू काय मॅम, तुम्ही पेशंटसाठी एवढं सगळं करता, माझा तेवढाच हातभार लागला त्याला, त्याचाच खरं तर मला खूप छान वाटतं। जेवणाचे पैसे नीट मोजून घ्या प्लीज। पैशांची खरंच घाई नव्हती, ज्यांच्यासाठी हे जेवण बनवलंय त्यांना ते आवडणं खूप महत्वाचं आहे। तुम्ही प्लीज त्यांचा फीडबॅक द्या हा मला। अहो, त्यांचा फीडबॅक नक्कीच चांगला असणार, खात्री आहे ना माझी। तुम्ही आधी हे पैसे घ्या प्लीज। थँक्यू। बरं, मी निघते आता, तुमचा फार वेळ घेत नाही। डबे न्यायला मी पुन्हा येईन। थँक्यू। येस मॅडम। ओके मॅडम, ओके। मिसेस श्रेष्ठा विश्वजित प्रभुदेसाई। डॉक्टरांनी तुम्हाला आत बोलवलंय। श्रेष्ठा बरोबर हा माणूस कोण आहे आणि तो इथे डॉक्टरांकडे का आला असेल? काही हवंय का तुम्हाला? हो, पाणी हवं होतं, पाणी तिथे।
थँक्यू. मिसेस श्रेष्ठा राईट? येस मॅम. बसा. बसा काय बसा, एवढा वेळ बाहेर बसलेलोच होतो आम्ही. पुढे काय ते बघा आणि आम्हाला जाऊ द्या लवकर. मिसेस श्रेष्ठा राईट? येस. या. मी तुमची केस स्टडी केली आहे. आय थिंक आपल्याला काही टेस्ट करावे लागतील. आणखी टेस्ट कशासाठी? डॉक्टर, आम्ही आधी ज्यांच्याकडे जात होतो ना, त्या डॉक्टरांनी सांगितलेले सगळे टेस्ट मी केल्यात. त्या बाळाच्या आणि तुमच्या टेस्ट होत्या राईट? आता आपल्याला बाळाच्या बाबांच्याही काही टेस्ट कराव्या लागतील. म्हणूनच तुम्हाला मी अपॉइंटमेंट घेताना ह्यांना बरोबर घेऊन या असं सांगितलं होतं. टेस्ट? हो. बाळाला ब्लड ग्रुप इनकम्पॅटिबिलिटी असल्याचं दिसतंय. म्हणजे मला कळलं नाही. सांगते. बऱ्याचदा आईची बॉडी बाळाच्या सेल्सला फॉरेन सेल्स म्हणून ट्रीट करते. बॉडीमध्ये थोडीशी गफलत होते आणि त्यामुळे आईचं शरीर बाळाच्या डेव्हलप होणाऱ्या सेल्स विरुद्ध काही केमिकल्स तयार करायला लागेल. मला वाटतं तुमच्या केसमध्ये सुद्धा हीच पॉसिबिलिटी आहे. पण डोंट वरी, याच्यावर उपाय आहे. आपण त्याच्यावर काम करूया. आपण काय उपाय करू शकतो डॉक्टर? आधी आपल्याला यांचे काही ब्लड सॅम्पल्स घ्यावे लागतील आणि मग रिपोर्ट्स आल्यावर आपण त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू करू. ओके. असं ताबडतोब काही शक्य होणार नाही विश्वजित. आपल्याला प्रोसिजरनुसारच जावं लागेल. एक मित्र म्हणून जे काही मदत लागेल ते मी सर्व करेन, पण जेवढा वेळ लागायचा तेवढा लागणारच. पण आम्ही दोघे डिवोर्ससाठी रेडी आहोत, मग का वेळ लागेल? हे बघ, त्यासाठी काही प्रोसेस असते, काही कायदे असतात आणि डिवोर्ससाठी निदान 6 महिने तरी लागणारच. यार हे बघ, तू माझा मित्र आहेस, इतका मोठा वकील आहेस आणि तुझी जी काही फीस आहे मी द्यायला तयार आहे ना. हे बघ, मला काही माहित नाही, एका आठवड्यात मला तू डिवोर्स फाईल करू. हे बघ विशू, शांत हो. पाणी पी. नकोय पाणी. लग्न करताना 2 वेगवेगळ्या स्वभावाची व्यक्ती एकत्र येतात आणि आपल्या आयुष्याची सुरुवात करतात आणि त्यांना एकत्र बांधून ठेवण्यासाठी हे नियम असतात. त्यांच्या आयुष्याला स्टॅबिलिटी यावी हा त्यामागचा उद्देश असतो. तरी त्यांना वेगळं व्हायचं असेल तरी त्यासाठी काही नियम, काही कायदे, काही प्रोसेस आहेत. असं 2 दिवसामध्ये मनाला वाटलं आणि वेगळं होणं कसं शक्य आहे? वाटतंय मला, पण माझं बाळ. तुझं बाळ? मुलांबद्दल बोलतोय, प्राची आणि निमिष. असं प्राची आणि निमिष हे माझ्यासोबत राहतील, म्हणजे त्यांची कस्टडी मला मिळेल. हे बघ, मी त्यांच्याशिवाय नाही राहू शकत. मी स्पष्टच सांगतो विश्वजित, बऱ्याचदा कोर्ट मुलांचा ताबा आईकडेच देतो आणि त्यातच तुझी बायको काव्या ही सध्या जॉब करते असं तू सांगितलंस. मग मुलांचं पालन पोषण करण्यासाठी ती कॅपेबल आहे. त्यामुळं कोर्टाचा कल तिच्याकडेच जास्त असेल. तुला मुलांना रेग्युलर भेटता येईल फार तर. मला सांग, पोटगी वगैरे काही द्यावी लागेल, म्हणजे त्याचं कसं काय असतं? हे बघ, मुलं तुझ्या जवळ जर असते तर सर्व खर्च तुलाच करावा लागणार असता. बरोबर. त्याच अमाऊंटच्या आसपास नेगोशिएट करूया काहीतरी. पण महत्वाचा प्रश्न हा आहे की तुझ्या बायकोला खरंच डिवोर्स घ्यायचा आहे की नाही हे अगोदर विचार. सध्या तरी सर्व ॲज्युम करून चाललायस. तिला विचारायचं काही नाही. ती जर डिवोर्ससाठी रेडी नसली तरी तिला रेडी व्हावं लागेल.